तो यहाँ पर अभी आप देख सकते हो मकर संक्रांति के लिए लगने वाले जो हलवा दागिने होते हैं, खास करके महाराष्ट्र में एकदम जास्त वापरत असणारे हलव्याचे दागिने लहान लेकरांसाठी सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि बायांसाठी सुद्धा आपण पाहू शकता गळ्यातले हार, बाजूबंद, कमरपट्टा, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आपण पाहू शकता. खूप सुंदर असे हलव्याचे दागिने आहेत. मुलींसाठी सुद्धा आहेत, लहान बायांसाठी सुद्धा आपण पाहू शकता. गळ्यातले हार, मंगळसूत्राचे सुद्धा आहेत. तर एकदम सुंदर अशा डिझाईन तयार झालेले आहेत हे हलव्यापासून. हलव्याचे दागिने मध्ये आपण पाहू शकता कलरफुल फ्लॉवर्स. तर मकर संक्रांतीसाठी खूप प्रमाणात वापरली जाते. लहान मुलांना सुद्धा बोर स्नान करण्यासाठी बोरनान आणि लेडीज सुद्धा वापरतात हलव्याचे दागिने. तर ह्याच्यात खूप सारे आपण पाहू शकता वेगवेगळे डिझाईन्स आणि फ्लावर्स की डेकोरेशन भी है. तो आप बताना दूसरे स्टेट में यूज़ करते हैं या फिर नहीं. लेकिन महाराष्ट्र में सबसे ज़्यादा फेमस मकर संक्रांति के दिन. तर खाली आपण पाहू शकता ब्ल्यू कलरचे फ्लॉवर्स आणि हलव्याचे दागिने. तिळगुळ घ्या गोड गोड बोला त्या दिवशी वापरले जातात. गुलाबी कलरचे फुलं याच्यामध्ये आपण पाहू शकता. हे लहान मुलांना कृष्ण करण्यासाठीचा साज हलव्याचा दागिन्यांचा खूप सुंदर आहे. मुकुट येतो आणि हा सुद्धा आपण पाहू शकता कृष्णाचा साज. डोक्याचा मुकुट, हाताचे बाजूबंद, खूप काही पॉकेटमध्ये येते. गळ्यातली माळ. तर हे पाहू शकता आपण बायांसाठी बांगड्या हातातल्या, गळ्यातली मंगळसूत्र सुद्धा आहे, कानातले आहेत, कमरपट्टा आहे, बाजूबंद आहे. तर हे मकर संक्रांतीसाठी खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते महाराष्ट्रामध्ये. तर एकदम सुंदर सुंदर असे असणारे आपले हलव्याचे दागिने एन्जॉय करा. व्हिडिओ लावला.